कितीही मोडतो कधीही, चुकतो कधी तो चालतो तरीही, वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. भगवंतरावांचं सगळीकडे चौफेर लक्ष असतं. नाही तसं नव्हे हो, पण आपल्यासारख्यांच्या घरात इज्जतीला जपत ह्या सगळ्या गोष्टी निभावून न्यायच्या म्हणजे तारेवरची कसरतच असते, नाही का? अगं तुला टेन्शन येत असलं ना तरी आत्ता माझी भीती कमी झाली. म्हणजे आता अचानक मला या भीतीची दुसरी बाजू समजली. काय? मी जर पळून जायचा प्रयत्न केला ना तर त्यांचीच माणसं मला पकडतील, मारतीलही. हो. शैलेशची बहीण, तिचा नवरा, सगळ्यांना आपलं मानते हो. पप्पा मम्मींना काहीतरी सांगू, त्यांनी लग्न जुळवलंय खरं, पण पुढे सत्य समोर आल्यावर काय करणार आहेत ते? शालिनी बेटा, पप्पा तुम्ही यावेळी इथे? सॉरी बेटा, पण जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून आणि तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो. सॉरी काय म्हणताय पप्पा? बसा. बेटा, तुझी मम्मा कुलाचाराचा अभिषेक करायला पहाटेच देवीच्या देवळात गेली. एकटाच होतो. अचानक तुझी आठवण आली, अगदी लहानपणापासूनची तुझ्या. वेड्यासारखा तुझे फोटो काढून बसलो, अगदी पाळण्यातले, रांगतानाचे, पांगुळगाड घेऊन लटालटाच चालत होतीस त्याचे, शाळेतल्या युनिफॉर्म मधले, वेगवेगळ्या इव्हेंट्स मधले, शाळेच्या ट्रिपचे आणि मग कॉलेज मधले. बेटा, बघता बघता तू कधी मोठी झालीस एवढी कळलंच नाही बघ. पप्पा आज तुझं लग्न होणार बेटा. एका मोठ्या घरची सून होणार तू. तुझ्यावर एक एक जबाबदारी वाढत जाणार. इतक्या आपुलकीनं पुन्हा तुझ्याशी बोलता येईल की नाही कोणास ठाऊक म्हणून मुद्दाम आज बोलायला आलो. पप्पा मला सुद्धा खूप बोलायचंय हो तुमच्याशी, पण मला बोलताच येत नाहीये. काही बोलू नकोस बेटा. तुझा चेहरा पाहून मला कळतंय तुला काय म्हणायचंय. बेटा, तू कशीही हसलीस, कुठेही हसलीस तरी अगदी अर्ध्या रात्री हा बाप तुझ्या पाठीशी उभा असेल. पप्पा किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर. तुम्ही इतकं प्रेम करावं एवढी लायकी तरी आहे का माझी? असं का म्हणतेस बेटा? जगासाठी तू राजकन्या असलीस तरी या बापासाठी तू लेकच आहेस ना. बेटा, एक विचारायचं आहे. अर्थात तुझ्या मम्माकडनं तुला स्त्रीधन मिळेलच,
अगदी घोरपड्यांच्या इतमामान. पण तरी माझी अशी इच्छा आहे की तू माझ्याकडे काहीतरी मागावंस आणि मी तुला द्यावं. बोल बेटा, काय देऊ तुला? पप्पा, मला काही नकोय. तुम्ही फक्त असाच माझ्या डोक्यावर आयुष्यभर हात ठेव. मी कधी काही चुकलं मागले तर प्लीज राग धरू नका. मला दूर लोटू नका तुम्ही. नाही ग बाळा, मी कधीही डोक्यात राग घेत नाही. अगं, आपल्या पोरांच्या चुका आपण नाही पदरात घालायच्या तर कुणी घालायच्या? तुझ्या दादाच्या बाबतीत सुद्धा मी कधीही डोक्यात राग घातला नाही. उलट तोच डोक्यात राग घेऊन निघून गेला. आजच्या या धामधुमीत मला त्याची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवतीये. असो बेटा, आजपासून तुझं जीवन बदलणार. तुला आशीर्वाद द्यायला आलो. पप्पा, हे कशाला? असू दे बेटा, तुझा बाप असलेल्या गरीब राजाची आठवण आहे ती. पप्पा, रडू नको बेटा. इकडे सही करा. फिटनेस सही. आता तुम्ही दोघे एकमेकांना हार घाला. आजपासून तुम्ही कायदेशीर पती पत्नी झालात. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. लाडू घ्या. घे, तुम्ही घ्या. आता तुम्ही फोटो काढा आणि जेव्हा दाखला घ्यायला याल लग्नाचा तर येताना 4 कॉपीज बरोबर घेऊन या. थँक्यू. थँक्यू. ओढलावी जीवा. काय बघतेस? आकाश, त्यातले तारे, समोरचं हे झोपलेलं गाव. आणखी आणखी काही नाही. बघण्याचा प्रयत्न करते पण काही दिसतच नाहीये. आपण दोघे मिळून बघू. कदाचित काहीतरी दिसायला लागेल. तू मिळालास ना. आता काही नाही दिसलं तरी चालेल.
शालिनी, एक विचारू? विचार. आपण दोघं भेटलो, प्रेमात पडलो, त्यानंतर कितीतरी घटना घडल्या. या सगळ्या काळात तुला एकदाही वाटलं नाही की मला सोडून द्यावं म्हणून? असं का विचारतेस? अगं केव्हा तरी विचारायचंच होतं. आपण तेव्हा निवांत वेळ मिळत नव्हता. आज मिळालाय तर सांग ना. वारंवार मी मूर्खासारखा वागलो. इतके कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले माझ्यामुळे. त्या काळात तुला एकदाही वाटलं नाही की मला सोडून द्यावं म्हणून? कधीच नाही. उलट जितके कॉम्प्लिकेशन्स वाढत गेले ना, तितकी मी आणखी तुझी झाली. शालिनी, लग्न झाल्यानंतर स्त्रीला सौभाग्यवती म्हणतात, पण माझ्या बाबतीत विचारशील ना तर मी सौभाग्यवान आहे. तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळाली हे केवळ माझं लक आहे. हा, आणि मी कबूल करतो की माझी काहीच लायकी नसताना मला हे सगळं मिळालं. खूप त्रास दिला ना रे मी तुला. किती टाकून बोलले, किती विचित्र वागले तुझ्याशी. काही कारण नसताना तुझ्या डोक्याला उगाचच कटकट केली. हा, तेव्हा कटकट वाटत होती, पण माझ्यात तुझ्यासारखी फोरसाईट नाही किंवा तुझ्यासारखे पेशन्सही नाहीत. पण तुझ्यात धाडस आहे म्हणतात. कसलाही विचार न करता उडी घ्यायची पॅशन आहे तुझ्यात. तुझ्यात महत्वाकांक्षा आहे. महत्वाकांक्षा, त्यातला नुसता बडबडीचा भाग किती आणि खरं किती हे अजून ठरायचंय. कसलाही विचार न करता मी तुला माझ्यासोबत एका जाळ्यात उडी घ्यायला लावली. पण आता आपण दोघे आहोत. एकत्र आहोत. आता आपल्याला भेटायला कोणताही बहाणा, कोणत्याही खोट्या कारणाची गरजच पडणार नाही. जे काय होईल ना ते दोघांचं होईल. शालिनी, मला तुझी अशीच साथ हवी. काही करू शकेल. साथ? आपल्या सावलीला कोणी विचारतं का साथ दे म्हणून? आय लव्ह यू मंदा. वंदना, मला ना सगळी गंमतच वाटते. असं वाटतं काल आपण प्रेमात पडलो आणि आज लग्न केलं. नक्की आहेस तू? विस्मरणाचं वरदान लाभलंय ना तुला. मला नाही येते. मला तर आपलं लग्न ठरल्यानंतरचा प्रत्येक क्षण जसाचा तसा आठवतो. आणि तू म्हणतोयस की आत्ता प्रेमात पडलो आणि आता लगेच लग्न झालं. मला तर या सगळ्याला युग लोटल्यासारखं वाटतं. पण निदान आज तरी वंदना तुला थोडंसं माझ्यासारखं व्हायला हवं. नाहीतर आजची ही रात्र आपण एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यातच घालवू. किती सांगितलं वैदेही मॅडमनी, तुझं एक्सप्रेशन बदल, चेहरा हसरा ठेव. फार कष्टाने दिवसभर जमवलं मी, पण आता दमले. सॉरी वंदना, ज्या ज्या गोष्टींचा तुला त्रास झालाय ना त्या सगळ्यांना सांग. आता मी एकटी नाही. एक हात आहे माझ्यावर. हे विसरले होते की आता माझ्या बरोबर एक हात आहे, एक समर्थ हात. समर्थ आहे की नाही हे काळच ठरवेल. एवढं मात्र नक्की की हा हात निष्ठावान आहे. शेवटपर्यंत तुझी साथ कधीही सोडणार नाही. आणखीन काय हवंय मला? वंदना, काल रात्री मी सुद्धा खूप सायकोलॉजिकल क्रायसिस मधून गेलो. एवढ्या दिवसांनंतर अचानक एकटं वाटायला लागलं मला. कळपातून बाहेर काढलेल्या एखाद्या जनावरासारखं. ते कसं राहून राहून आपल्या गोठ्याकडे, कळपाकडे बघत राहतं, तशी अवस्था झाली होती माझी. शेवटी रात्री उशिरा गाडी बाहेर काढली. लांबवर एक चक्कर मारून आलो. जाता जाता रोषणाई केलेल्या घोरपडे हाऊस कडेही जाऊन आलो. आज जायचं डेअरिंग नव्हतं. त्यात रात्रही फार झाली होती.
थोडा वेळ थांबून नुसतं पाहत राहिलो आमच्या पणजोबांनी बांधलेल्या त्या देखण्या वास्तूकडे. खिडकीच्या पडद्यांवर पडणाऱ्या सावल्यांचा अंदाज घेत त्यांच्याशीच गप्पा मारत राहिलो. किती प्रेम करतोस तू सगळ्यांवर, किती जीव गुंतलाय तुझा सगळ्यांमध्ये. तो जीव किती गुंतलाय हे तिथून बाहेर पडल्यावरच लक्षात आलं. शैलेश, माझी मनोदेवता मला सांगते, एक दिवस मीच तुला तुझ्या त्या वास्तूत घेऊन जाईन. वंदना, सोपं नाही आहे सर. खूप त्रास होईल तुला, खूप काही सोसावं लागेल, खूप अडचणींचा सामना करावा लागेल तुला. करेन मी शैलेश. तुझी साथ असेल तर सगळ्या अडचणींना सामोरं जाईन. सगळे त्रास, सगळे भोग भोगण्याचा बळ देत राहील तुझा स्पर्श. वंदना, ओढलाही जीवन सोडा मला, सोडा मला. ऐका ऐका, थांबा जरा, बांधू द्या, बांधू द्या. काय करून घेतलंय हिनं? कशाला वाचवलं मला? मला मरायचंय, चुकानं मरूही देत नाही. मोहिनी, मोहिनी जरा ऐकतेस का? मला कुणाचंच ऐकायचं नाही, मला मरायचंय बस. अगं असं नाही बोलू बाई माझी. एक चुप बस. एकदा सांगितलं ना तुम्हाला, गेट लॉस. मला मरायचंय, मला मरायचंय, मला मरायचंय. काय झालंय तुला मोहिनी? असं काय वेड्यासारखं वागतेस तू? तू माझ्याशी बोलणार नाहीस का बाळा? आई आहे मी तुझी. चल आपण दवाखान्यात जाऊया. त्यानं लग्न केलं आई, त्याने लग्न केलं. कोणी कुणाशी लग्न केलं मोहिनी? मला नीट काही सांगशील का? अहो, त्या घोरपड्यांच्या मुलानं शैलेशनं लगीन केलं. काल मालक कुणाशी तरी काहीतरी बोलत होते, तेव्हा समजलं मला. खूप प्रेम केलं होतं ग मी त्याच्यावर, पण माझ्या प्रेमाची त्यांनी कधी पर्वाच केली नाही. माझा जीव त्याच्याजवळ आणि त्याचा जीव त्या सटवी जवळ. कुणाविषयी बोलते ही? कुणी डॉक्टर आहे म्हणा. तू वंदना वंदना म्हणत होतीस, तीच का? तीच. ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळं जीवन उद्ध्वस्त केलं तिने माझं. मोहिनी, तुझं त्या शैलेशवर प्रेम आहे? अगदी खरं खरं प्रेम आहे? त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी, आणि तू मला विचारतेस की माझं त्याच्यावर प्रेम आहे का? शैलेश कायम सुखात राहावा असं तुला वाटतं? त्याच्यावर प्रेम करते मी आई, तो दुःखात राहावा असं कसं वाटेल मला? मग माझा एक मोहिनी, त्याचं तुझ्यावर प्रेम नसेल तर त्याला मिळवण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस. अशानं तू तुझं आणि त्याचं दोघांचंही आयुष्य दुःखात ढकलशील मोहिनी. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. म्हणजे आई, ज्याच्याशी माझ्या दुर्दैवानं लग्न झालं त्याच्यावर माझं मुळीच प्रेम नव्हतं, पण त्याच्या गोड गोड बोलण्यानं माझे आई वडील भुलले होते. किती रडले, हातापाया पडले मी त्या कसायाच्या हातात मला अशी सोडू नका म्हणून. नाही ऐकलं त्यांनी. शेवटी व्हायचं तेच झालं. माझ्या आयुष्याचं वाटोळ, माझ्या मुलीच्या आयुष्याची दुर्दशा. तू काय सांगतेस आई? हे समजा खरं आहे मोहिनीताई. पैशाची लय हाव आहे त्याला. लई लई हाल केले त्या खविसानं तुझ्या आईचे. त्याचं माझ्यावर नसून माझ्या पैशावर प्रेम आहे ही गोष्ट मला माहित होती, पण माझ्या आईबाबांना पटत नव्हतं. सक्तीनं कधीच कोणाचं प्रेम मिळवता येत नाही मोहिनी, कधीच नाही. आपण या विषयावर नंतर बोलूया. चल आपण दवाखान्यात जाऊया. नाही, तुला माझी शपथ आहे. आई, आई म्हणतेस ना, मग आईचं ऐकायचं. सरूबाई, गाडी काढायला सांग. सांग.
हॅलो, गुड मॉर्निंग जीवन बहादूर. हा कोण बोलताय? काय गुणवंतराव, अहो घोरपड्यांचे घर जावे झाल्यापासून माहेरच्या माणसांना विसरत वाटतं. हॅलो, गुड मॉर्निंग अप्पासाहेब. सॉरी, म्हणजे फोनवरचं नाव नाही ना वाचला. कल्पना आहे, मला कल्पना आहे. शबाब का नशा शराब से बेहतर होता है. अहो म्हणूनच तर फोन केला तुम्हाला राम प्रहरी. उठा उठा, जागे व्हा, रात्रीच्या नशेतून बाहेर या. हो, हे काय उठलेलोच आहे. म्हणून खूप काम आहेत तुम्हाला. हवं असं झोपून चालायचं नाही. घरातली माणसं जेव्हा झोपलेली असतील ना तेव्हा तुम्हाला जागा राहायला पाहिजे. म्हणून अहो जामदार खाण्याच्या चाव्या आपल्याला लवकरात लवकर मिळवायचे आहेत. अशा गतीने कधी साध्य होणार आपलं? साहेब जरा हळू. आता तिथं ऐकायला आहे कोण? सगळं आपलंच राज्य आहे. अहो हो, आज पहिलाच तर दिवस आहे माझा इथला. मला जरा सेटल तर होऊ दे. आता काय सेटल व्हायचंय? तुम्हाला काय घर नवीन नाही, माणसं अनोळखी नाही. आणि इतक्या मोठ्या घराण्याची ती सून झाली आहे, तिथल्या जबाबदाऱ्या तिच्या हातून पार पडायला हव्यात. आपण असं करूया का, आपण सगळेच जाऊया कनोजला. तुम्ही त्या घरात लग्न करून मजा मारायला नव्हे, माझं काम करायला गेलात. त्या घरात वावरतानाही माझ्या माणसांची पाळत आहे तुमच्यावरती. अगं येण्यापूर्वी एक फोन करायला नको का? नव्या नवरीला घरी घेऊन यायचं म्हणजे म्हणजे तू तिला घेऊन घरी येणार आहेस?